मराठा कुणबी शासनादेशाबाबत आज सुनावणी. शासनादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात सुनावणी. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. देवेंद्र फडणवीस कुचकामी गृहमंत्री. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री हवाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची थेट टीका. भाजपनंही दिलं प्रत्युत्तर. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. तरुणांकडून विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. अरमानकडून ऍसिड हल्ला. जितेंद्र ईशान होते सोबत. जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे अर्धा फुटानं उघडले. जायकवाडी धरणामध्ये 100% पाणी साठा. अखेर मोहोळ दमले. विरोधापुढे नमले. जैन बोर्डिंग जागेचा करार झाला रद्द. जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम. रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्राला पहिली प्रतिक्रिया. रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर. मुंबई गोवा वंदे भारत आठवड्यातून 6 दिवस मुंबई आणि गोवा दरम्यानच्या सेवेत वाढ. नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद पुन्हा पेटला. भूमिपुत्र घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. रोहित आणि विराटला क्रिकेट खेळण्याबाबत संभ्रम. दक्षिण आफ्रिकेतल्या मालिकेनंतर निर्णय होईल. कर्णधार शुभमन गिल याचं वक्तव्य. नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला. 1 नोव्हेंबर पासून मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून धावणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक. तरीही बच्चू कडूंची स्टंटबाजी. भाजपचा हल्लाबोल. नाशकातून रात्री दिल्लीला जाता येणार. ओझर विमानतळावरून रात्री टेक ऑफ शक्य. देशभरात मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या. 20,000 शिक्षक घेत आहेत फुकटचा पगार. सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालमध्ये. ठाकरे गटाचा मुंबईत निर्धार मेळावा. आदित्य करणार मतदार यादीबाबतचं सादरीकरण. मनसेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका. केंद्रीय समितीची शिवतीर्थवर बैठक तर संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. धंगेकरांकडे माहिती असेल त्यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा. नीलम गोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट. चिंता करू नका, मी पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका. फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्सपोज. तर राहुल गांधी जे ट्विट करतात ते त्यांनाही माहीत नसतं. फडणवीसांचा टोला. फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी फोनवरून साधला संवाद. तपास एसआयटीकडे द्या. सुळेंची मागणी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार. देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीत दोष देणं छंद झालाय का, असा सवाल. तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा. प्रणिती शिंदेंनी केली होती मागणी. निलंबित पीएसआय गोपाळ बदलेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 4 वेळा अत्याचार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली. माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. 21 वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत अॅग्रीमेंट रिलेशनशिपमध्ये. लव्ह जिहादचा नवा प्रकार. विश्व हिंदू परिषदेचा आरोप. मुलीला परत आणण्यासाठी पालकांची वणवण.